जोडावे म्हणावं, अरे हा तुझ्या अंगी दोष आहे असं वाटतं, तुझं नुकसान होतंय असं वाटतंय, तो दोष काढून टाक. ते म्हणाले त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याच्या पाया पडावं सांगावं की बा हा दोष आहे तुझ्यामध्ये. आणि पुढे म्हणाले की गुरु हेच करीत असतो, तो त्याला परमात्मा स्वरूप पाहत असतो. ते पाहताना सुद्धा ते जाणीव न विसरताना त्याचे दोष सांगतो, म्हणजे त्याला वंदन करूनच सांगतो. म्हणून परिणाम होतो. तुम्हाला माहिती आहे ना, सत्पुरुषाचंच लोक ऐकतात, घरच्या माणसांचं ऐकत नाही. कारण असं की ती जी वृत्ती असते दोषाची, ती वृत्ती तो प्रेमाची असते. अरे तुझ्या आड येत आहे, तू काढून टाक, म्हणून ते असत नाही का. म्हणून असं पाहिजे, तो दोष त्याच्या अंगी नसतोच, आपल्या अंगी नसतो आणि आपण सांगतो असं नसतं, असतच दोष मला. म्हणून शेवटी लहानशी गोष्ट सांगतो आपल्याला 2 मिनिटात. एक ग्रस्त होता, कीर्तनाची गोष्ट ऐकलेली, तो तुकाराम महाराजांच्याकडे आला, आपल्या पोराला घेऊन आला. महाराज म्हणाले म्हणजे अडचण आहे, काय करावं, काय झालं म्हणाले, हा पोरगा गुळ फार खातो म्हणाले, त्याला काहीतरी सांगा. तर म्हणलं पुढच्या रविवारी ये म्हणाले. बरं का, रविवारी आला, पुढच्या रविवारी ये. आला बिचारा पोराला घेऊन पुन्हा. त्याने त्याला जवळ घेतला. तुकाराम महाराज म्हणाले, बाळ चांगलं नाही, गुळ फार खाणं चांगलं नाही, तू खाऊ नको. बरं म्हणला, मी नाही खाणार. पोरगं जरा बाजूला झालं. बाप म्हणाला, अब एवढंच सांगायचं होतं तर मागच्या रविवारी का सांगितलं नाही का. बरोबर आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, अहो मी स्वतः गुळ खात होतो म्हणाले. बाप ते सोडलं तेव्हा त्याला सांगण्याचा अधिकार आला. बरं, असं सत्पुरुषाचं असतं, त्याच्या अंगी दोष नाही असं असतं, म्हणूनच तो सांगण्याचा अधिकारी होतो. त्याची परमात्मा स्वरूपाची जी भावना आहे त्याला धक्का न लावताना सांगतो, म्हणून तो ऐकतो. बरं का. पण या 3 गोष्टी आपण ध्यानात ठेवा, तर सोहळे पण येईल. आणि सोहळे पण आल्यानंतर काय, अरे सत्पुरुष तुमच्या घरी येईल आणि तुमचं काम करेल. आता पुढची ओळी परवा, उद्या रविवार आहे ना, उद्या मृत्यूचाच विषय आहे तो. परवा सोमवारी सांग जानकी जीवनस्मरण. काय केलं, सद्गुरूला आईची उपमा दिली. जेवविता सद्गुरू निवृत्ती बंधू. जेवविता म्हणजे भरवतो, जेवायला घालतो. आता लग्न झालेल्या मुलाला काय जेवायला घालायचे नाही, ते हाताने असतो, लहान पोरालाच घालते ना. म्हणजे ते गृहीतच धरून चालले, त्या आलेखाचा असाच आहे. म्हणूनच आपली झडगत आहे, ध्यानात ठेवा. म्हणून मी सांगितलं 2 आहे, म्हणजे द्विधांगी आहे. बाय पोलर म्हणजे गुरुचं काम आणि शिष्याचं काम. प्रत्येकाचं कार्य आहे, ते फंक्शन फॉर बोथ, दोघांनाही फंक्शन आहे. तर शिष्याचं फंक्शन काय आहे, गुरु बघत नाही. तुझं काय बोलतो, माझं काय मी सांगतो. म्हणून त्यांनी आईची उपमा घेतली. तू काय करा पाहिजे हे माझ्या मनात का आलं. महाराजांना मी म्हटलं, आपल्या लोकसंग्रहाचं तत्व काय होतं. एवढा लोकसंग्रह केला, आपल्या लोकसंग्रहाचं तत्व काय होतं, त्याने काय करावं मी कधी पाहिलं नाही. त्याच्या बाबतीत माझं कर्तव्य काय एवढे पाहून वागलो. हे ज्ञानेश्वर महाराजांचं. पण शहाणा शिष्य जो आहे, शहाणा शब्द वापरायचा, त्याने नको पण समजायला की मी काय करायला पाहिजे. निदान मी म्हणतो पडून तरी राहावं त्याच्या जवळ, नुसतं नाही का, आपल्या हातून चालवू नये, नुसतं म्हणून राहावं. काय करायचं ते कर. मातेची एक खांदी बाळ नेणे शीण, कडेवर घेतल्यानंतर त्या पोराला काय. तुकाराम महाराज म्हणाले, भावना त्या भिन्न मुंडाव्या, बाकीच्या भिन्न भावना मुंडून टाकाव्या. एक, तू माझी आई, तुझ्याकडे खांदे म्हणजे आपण इकडे कडेवर म्हणतो, पण हे खेडेगावाकडे की नाही, बाजाराला त्या बायका घेऊन खांद्यावर घेऊन येतात. आणि गंमत अशी मी पाहिलेलं आहे औरंगाबादला, की उन्हाळा भयंकर, तर आपल्या डोक्यावरचं पदर त्याच्या डोक्यावर घालून ती गाडी येते. त्याला फाटी असते, काहीतरी विकायला घेऊन सांगण्याचे तू काय मला त्याला. तर कालचा जो विषय होता आपला, त्याला अतिशय महत्व आहे की तो सद्गुरू माझ्या जीवनात किती शिरलाय.
माझ्या जीवनाचा कितवा भाग तो आहे. संबंध म्हणलं की प्रत्येकाचा संबंध. अगदी साधी गोष्ट घ्या. समजा तुम्ही एखाद्याला पैसे दिले आणि तो परत करीत नाहीये, अंतकाळी आठवण व्हायची त्याची, इतका तू जीवनात शिरलेला आहे, सगळे सोडून जायचंय आणि त्याची आठवण. असं द्वेष मत्सर अशा सगळ्याच आहे. म्हणजे इतकं खोल गेलेलं असतं. आपण आपल्या परमार्थी म्हणतो, त्याला जरा फुलं दिली, काही फळ दिलं म्हणजे झालं, आपलं कर्तव्य संपलं, नाही का. मी तुम्हाला त्यांचं सांगितलं ना, भुवांचं पंढरपूर भुवांचं ते म्हणाले, निरूपण झाल्यावर लोक नमस्कार करायला येतात. त्यांचा हेतू असा असतो की बुवा निरूपण फार चांगलं झालं तुमचं, मी पण परत करतो तुम्हाला नमस्कार. बुवा म्हणलं वा, ही कल्पना छान आहे, नाही का. म्हणजे पुन्हा ऐकायला मोकळा आपला दुसऱ्या दिवशी. कालचं जाऊन तिथे गेलं, नाही का. मग कालचा विषय हा होता, त्यांनी का सांगितलं असं, मला त्या संबंधाची जाणीव नाही. एक गमतीचं उदाहरण सांग. अलीकडे काय आहे, आपण युरोपियन पद्धतीवर जातो आहोत ना, तेव्हा लग्न झालं की मधुचंद्राला जातात, बरं का. मधुचंद्र म्हणजे अति नाविन्य असतं आपलं, ठीक आहे, पैसा असतो जवळ, जातात कुठेतरी हॉटेलमध्ये इकडे तिकडे, पुढे मारामारी असतेच ती, बरे का. ते मधुचंद्र नाव कसं आहे बघा, मधुचंद्र, नाही का. तर सांगण्याचा हेतू असा आहे की एकाला मी विचारलं, आमचा विद्यार्थी असतो, अरे तुम्ही गेला होता 4-8 दिवस बंगलोरला, कुठे गेला होता. ते म्हणलं तुम्ही 8 दिवस एके ठिकाणी काय केलं काय. सर म्हणला शेवटी इतका कंटाळा आला 2-3 दिवसांनी की बोलायची सोय नाही. असं वाटलं की कशाला आपण आलो इकडे धडपडत येऊन, बरं का. याचा अर्थ काय, नवीन संबंध जरी आला तरी तो आत गेला नाही. म्हणून पहिली गोष्ट आपण ध्यानात ठेवा, बरं. हे मी प्रेमाने सांगतोय, माझा अधिकार म्हणून सांगत नाही. गुरुचा जर कंटाळा येऊ लागला तर पाप झालं असं समजा. पुढे तुमचे गुरु प्रत्यक्ष परमात्माबद्दल सुद्धा जर कंटाळा आला तर पाप झाला. आणि नको बुवा असं वाटलं क्षणभर सुद्धा संपलं, विटाळ झाला माणसाला. एक त्याबरोबरच त्याच्या अनुषंगाने जर त्यांनी सांगितलेल्या साधनाबद्दल विकल्प आला तर पाप घडलं. लक्षात ठेवा. आपण सद्गुरूची आवड म्हणून जी आहे, कंटाळा नाही आणि विकल्प नाही. हे मी मानसशास्त्र सांगतो आपल्याला, बरं. जर त्यांनी नाम दिलंय आणि नाम घेताना पुरे काय करावं असं वाटलं ना, समजावं आपण नालायक आहोत, त्याला आवडणार नाही, तो दूर करणार नाही, पण आवडणार नाही. हे मानसिक आहे सगळं, बरं का. तिसरी गोष्ट जर असेल, तुमच्या लक्षात येत आहे ना, तिसरी गोष्ट जर असेल तर माझं अज्ञान मला कबूल करायला पाहिजे. हे होत आहे हे काही शुभचिन्ह नव्हे, हे अज्ञान आहे, हे नसायला पाहिजे, ते तुम्ही काढा अशी वृत्ती तयार व्हायला पाहिजे. जसं आपण एक लहान मूल आहे आणि मातीमध्ये घोळलं, खेळलं, आल्यानंतर आई त्याला स्वच्छ करते ना, ते मूल असेल तर आई स्वच्छ करेल. मोठा माणूस लोळून आला तर. एक बाई आपल्याकडे येत असत, त्यांचा नवरा रोज रात्री 2 माणसांना आणून दारू प्यायचे सगळे. तर ती बाई म्हणायची की ते सगळे ग्लास पीस मला धुवावं लागेल आणि हा ओकायचा ते पिऊन. काय करायचं म्हणाली, सगळं हांतरुणावर ओकायचं, हे करायचा नाही. मला म्हणायचं इतका म्हणाला वैताग गेलाय, तिने इथे विहिरीत उडी मारली बघा, पण लोकांनी बाहेर काढलं, त्यामुळे ती झाली. त्याची मुलगी 10 वर्षाची घरात ते सगळं वातावरण आणून नाहीशी झाली, कुठे गेली त्याचं पत्ता नाही. मग जर आपल्याला विकल्प आला, कंटाळा आला किंवा त्याच्याबद्दल प्रेम कमी झालं तर असं वाटलं पाहिजे की काय तर साधेल बघा, नाही तर नाही साधेल. कायदा तो कायदा असं नाही का. तुम्ही असं थोडा विचार करा, वर्षोनुवर्ष 50 वर्ष वारी चालली आहे,
50 अरे परवा ते गृहस्थ भेटले सज्जनगडावर जाणारे बरं का, किती म्हणाले लहानपणापासून जाते पुढे काय बरं का, पुढे पाऊल पडलं पाहिजे ना. कारण हे आहे नाही का, माझ्या म्हणण्याचा हेतू काय की आपण हे सद्गुरूचं वाचित असताना माझा तो आदर्श आहे असं वाटलं पाहिजे. मला तसं व्हायचं आहे म्हणजे त्याला अतिशय प्रिय व्हायचं आहे बरं का. जर मी त्याच्याशी खरा संबंध प्रस्थापित केला, खरा थोडा का असेना, तर त्याच्या गुणांचा माझ्यामध्ये संचार होईल ध्यानात ठेवा. मी संचार शब्द वापरतोय. तो उदार असला तर मी उदार होईल, तो शांत असला तर मी शांत होईल, तो समाधानी असला तर मी समाधानी होईल बरं, तो गोड बोलणारा असला तर मी गोड बोलणारा होईल. महाराज एकदा म्हणाले, माझ्या जवळ राहून जो गोड बोलायला शिकला मी तो काहीच शिकला नाही. बघा आपण हे की नाही, लोक बोलतात किती महत्वाचं आहे नाही का. नाही तर वेडवाकडे म्हणून हिडीस पिडीस करणारा सत्पुरुष समजला जातो आहे ना. असं अक्कलकोटचे स्वामी बनायला बनतात सगळे. समर्थांनी दासबोधामध्ये गोड वाणीला किती महत्व दिल्याची कल्पना आहे आपल्याला. ते आपल्याला हे माहिती आहे, राखावी बहुतांची अंतरे. याचा अर्थ काय गोड बोलल्याशिवाय? प्राणी मिळवून घ्यावा बरव्या शब्दे, गोड शब्द बोलून सहज सांग. तर मग त्याचा गुण मुख्य काय आहे तो संचारला पाहिजे आपल्यामध्ये. म्हणजे इंग्लिशमध्ये इन्फेक्शन झालं पाहिजे. अलीकडे फार व्हायरस इन्फेक्शन त्याला म्हणतात बरं. काय झालं की डॉक्टर म्हणतो हो इन्फेक्शन झालंय तुम्हाला, आणि ते व्हायरस म्हणजे काहीतरी जंतू असतात मला वाटतं ना. त्याच्या मेंदूला झालंय व्हायरस इन्फेक्शन, आमच्या मेंदूला कशाला होतंय. म्हणजे इन्फेक्शन आहे, चांगल्या अर्थाने इन्फेक्शन आहे. त्याचं गुण मला लागला पाहिजे. संगतीचं महत्व हे आहे बरं का. मग त्याच्याजवळ 2 गोष्टी आहेत. काय आहेत? त्याच्याजवळ अज्ञान नाही, तो ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानाचं लक्षण काय? आपल्याला काही त्या ज्ञानमीमांसेत जायचं नाही. कोणत्याही तऱ्हेच्या खोट्या कल्पना नसणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. सत्याचं दर्शन होणं हेच ज्ञानाचं मर्म असेल. तर भ्रम सगळे नाहीसे झाले पाहिजे हे एक. आणि दुसरं, त्याजवळ असेल तर शांती असते. शांती म्हणजे त्याचा प्राण आहे सत्पुरुषाचा बरं. समाधान शांती असते. अगदी कोणत्याही अवस्थेत त्याची शांती बिघडत नाही. तरच तो सत्पुरुष, नाही तुमच्या सारखा असतो नाही का. मग ह्या 2 गुणाचा परिणाम आपल्यावर झाला पाहिजे. तो परिणाम होतो असं आजच्या ओवीत सांगितलं. ओवी अशी आहे बघा, अविद्येचे काळवखे बरं का, की स्वबोध सुदिन हाके शीतळ प्रसादारके जयाचे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक विरोधाभास दाखवलेला आहे. शीतळ प्रसाद अर्क, अर्क म्हणजे सूर्य. सूर्य उगवलाय, तो काही थंड असेल का? तुम्ही विचार करा. अहो थंड असणं शक्यच नाही, तो अग्नीचा गोळा आहे ना. पण हा सत्पुरुष जो आहे हा सूर्य आहे, कारण ज्ञानी आहे. ज्ञान सूर्य आहे, त्याजवळ अविद्या नाही. अविद्येचे काळवखे म्हणजे अविद्येचा जो अंधकार आहे तो अंधकार नाहीसा होऊन जातो हा अर्क उदयात पावल्याबरोबर. आणि त्याबरोबर तो शीतल करतो, तुम्हाला शांत करतो, समाधान देतो. समाधान या अर्थाने म्हणतात. मग मी सद्गुरूची उपासना करताना मला 2 अनुभव आले पाहिजे. एक, मला समाधान व्हायला पाहिजे. एकदम होणार नाही, क्रमाक्रमाने. नाही बा पूर्वीपेक्षा समाधान आहे आज, मी समर्थांच्याकडे जातो, माझं मन समाधानी आहे बरं का. हे एक. आणि दुसरं, माझे भ्रम कमी होत गेले पाहिजे. आता असं आहे, तुम्ही म्हणाल हा शब्द तुम्ही वापरता, भ्रम भ्रम काय हो. 2-3 उदाहरणं सांगतो बरं का. अलीकडे तुम्हाला हे बीकॉमला वगैरे पोरं जातात ना, मुलं मुली जातात ना, त्यांना की नाही एक ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून विषय असतो. सेल्स पण ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरातबाजी असंच त्याला म्हणा तुम्ही. आणि अलीकडे तुम्ही पाहता ना, या 5-10 वर्षामध्ये
वर्तमानपत्रात केवढ्या जाहिराती येतात. आणि असं मी ऐकतो की एकेका जाहिरातीला 10,000 रुपये घेतात. हे कमीच असेल. टाइम्स ऑफ इंडियाची म्हणजे 50,000 असतील बघा. हा बरं का. या जाहिरातीचं मर्म काय असतं? आपल्या मालाची तारीफ करायची, ती इतकी करायची की तुम्ही भ्रमिष्ट होऊन तो घ्या. नाही, तुम्हाला मी गंमत सांगितलं ना, खरोखरच आहे. त्या हमाम साबणाची जाहिरात कातडी मुलायम होते. एका माणसाने आणली, कातडी मुलायम व्हायच्या अगदी खरबडीत झाले. अहो हे काय म्हणाले? अरे म्हणलं ही जाहिरात आहे, ती बरोबर आहे. तुला बेवकूफ बनवायचं आहे जाहिरातीचं काय आहे? असं काय बोलतोस तू? नाही का? काय आहे याच्यावरती एका माणसाने फार कोटी केली. हे तुम्हाला सांगायचं मर्म आहे. त्याने कोटी काय केली? अहो सत्पुरुष सुद्धा जाहिरातबाजीच करतात म्हणाले. बरं का. म्हणजे महाराजांच्या सारखा, समर्थांच्या सारखा ज्या वेळेला भगवंताच्या भक्तीचा आणि नामाचा प्रसार करतात त्यावेळेला थोडी जाहिरातबाजीच करतात. काय चूक आहे? बरोबर आहे की नाही? हा, पण फरक एवढाच आहे की त्यांचा माल फुकट मिळतो हे, आणि त्याचा अनुभव साक्षात त्यांनी घेतलेला असल्यामुळे तिथे लबाडी नाही. हा अंतिम सत्य आहे. बरं का. बरं का. सांगण्याचा हेतू माझा आपल्याला एवढाच की आपण सत्पुरुषाजवळ गेलो, त्याची उपासना केली तर आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी. एक, मन समाधानी पाहिजे, तृप्त पाहिजे माणूस. तुम्ही व्यवहारात प्रगती करू नका असं नाही म्हणलं, पण ते करीत असताना आपलं जे आहे ते समाधानाने भोगावं. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे. म्हणाले एखाद्याचं नशीब असं असतं, संपत्ती येते पण भोगायला मिळत नाही. असं अलीकडे पुष्कळ दिसतं. काय पैसा मिळवतात लोक, अक्षरशः कोट्यावधी रुपये मिळवतात. अरे पुढे काय? याचा तू भोग घेतोयस का? नाही का. उधळण्याच्या दृष्टीने सुद्धा दान बिन जाऊ द्यावं, पण उधळण्याच्या दृष्टीने नाही. नुसतं पैसा पैसा करायचा. सांगण्याचा हेतू काय आपल्याला? तर माणसाला समाधान पाहिजे. मी करतोय ना त्यात माझं समाधान आहे. तुम्ही पूजा करा, त्याचं नामस्मरण करा, काही करा, समाधान पाहिजे. याला काय अट आहे? याला अट अशी आहे, मला काही आता नकोच आहे तर समाधान मिळेल, हे शेवटचं. बरं का. पण आज तसं नाहीये. मला अनेक गोष्टी पाहिजेत. मग त्याचा पर्याय असा आहे, मला हे पाहिजे पण तुमच्या मनात असलं तर त्याने देऊ नका, म्हणजे समाधान टिकेल. समजलं ना. माझा मुलगा शिकत नाहीये, चांगलं वागत नाहीये, तो चांगला व्हावा, शिकावा अशी माझी इच्छा आहे. मी तुमच्या कानावर घालतो, तुम्हाला करायचं ते करा, पण माझं समाधान टिकवा. हा पर्याय आहे त्यामध्ये. मला एक चांगलं घर पाहिजे, आज माझा पैसा नाही आहे, मला आपल्या कानावर घातलंय, पण आपल्याला पाहिजे ते करा. मग काय होईल? जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सुधारणा करावी ही जी व्यवहारिक वृत्ती आहे ही तर राहीलच, पण ती बोचक राहणार नाही, ती त्रास देणार नाही. माझा मुलगा जर ऐकत नसेल तर त्यांची प्रार्थना करावी. व्यवहार दृष्टी असं वाटतं की हा माझा ऐकावा, नाही ऐकत आहे तरी पण मग माझं समाधान बिघडवू देऊ नका, असू दे. बरं, याला तत्वज्ञानात एक उपाय सांगितला. हा भक्तीचा उपाय सांगितला. तो उपाय असा आहे, त्याला संस्कृतामध्ये साधारणीकरण असं म्हणतात, युनिव्हर्सलायझेशन. बरं का. हा संस्कृत शब्द आहे साधारणीकरण. इंग्रजीत त्याला युनिव्हर्सलायझेशन म्हणजे काय? माझा मुलगा आजारी आहे आणि तो बरा होत नाहीये, तर जगामध्ये इतकी मुलं अशी आजारी आहेत जी बरी होत नाहीये, त्यापैकी हा एक आहे असं खरं वाटलं पाहिजे. बोलण्यापुरतं नाही. काय माझ्या वाटेला आलंय, ते इतक्या लोकांच्या वाटेला माझ्या वाटेला आहे असं म्हटल्यानंतर मग दुःख होणार. मग समाधानाला आज माझ्या जवळ जर काही असेल तर तुला आवडेल तसं मी वागतोय, आणि तुला आवडणारी गोष्ट असेल तर व्यवहाराचं जे कर्तव्य करून सुद्धा तुला सोडणार नाही. एवढं आहे. नाही तर एक असं होत आहे, आपण एखाद्या सत्पुरुषाकडे गेलो आणि
व मी लॉटरीमध्ये पैसे घातले मला मिळू दे आणि नाही मिळाले, या तुमचा माझा संबंध नाही म्हणून गेला तर नाही का. याला सत्पुरुषच उदाहरण देतात. अलीकडचा कायदा फार बदललाय आता. ते म्हणले लग्न झालं व्यवस्थित धर्माला अग्निसमोर ठेवून लग्न झालं पण मूल बाळ झालं नाही तर ती स्त्री जशी जन्मभर त्याच्या जवळच राहते तसं परमात्मा मला अमुक देत नाही किंवा गुरु देत नाही म्हणून त्याला सोडणं हा काही पतिव्रत आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. गीतेमध्ये अव्यभिचारी भक्त असं म्हटलेलं, अव्यभिचारिणी भक्ती. बरं, दुसरा विचार नाही, तू म्हणजे तूच, तुला धरणार, रडावं त्याच्याजवळ रडावं. जगाकडे रडून काय करतात, जग माझ्यासारखंच आहे दुःखी. समर्थाने म्हणले दुःखी अशी दुःखी भेटले त्यापैकी होते नाही का. मग तुझं दुःख जास्त का माझं दुःख जास्त असं म्हणण्याची पाळी येते नाही ना. असं आहे जगामध्ये. कोणाचा प्रपंच आजपर्यंत असा झालाय की जो मनासारखा झालाय. आपण सांगा, किती मोठे मोठे माणसं पाहिली जगात नाव कमावलेली प्रसिद्ध माणसं, प्रपंच धड नाही. याचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं त्या प्रसादचं नाही का. इथे मग गव्हर्नर नव्हता का, मुंबईचा गव्हर्नर होता तेव्हा आमचे एक प्रोफेसर होते त्यांचे क्लासमेट पंडित नेहरू हे राव म्हणून आणि हा बरं का तिघ जण केम्ब्रिजला एके ठिकाणी शिकत होते. तर हा इथे आल्यानंतर गव्हर्नर झाला मुंबईचा, राज्यपाल. तेव्हा एक राव भेटायला गेले आणि म्हणाले की प्रसाद काय भाग्यवान आहेस तू, एवढा पुढे आला. त्याचा बाप भारतरत्न होता बघ, डॉक्टर भगवान दास म्हणून, पहिला भारतरत्न होता डॉक्टर भगवान, बनारसला. त्याचा हा मुलगा बरं का. तर तो काय म्हणाला, राव यू आर रॉंग, अरे तू चुकतोयस म्हणाला. माझा एक मुलगा अपंग आहे आणि त्याची जबाबदारी मला रात्रंदिवस बोसते म्हणाल, मी काय करू. ते तुमच्या आमच्यासारख्याची काय कथा आहे मला सांगा. प्रपंचात काहीतरी कमी जास्त राहायचंच, मग ते नसावं ही प्रार्थना करावी. पण केली असताना आता काय करायचं तू बघ, मी त्याच्यावर चिंतन करणार, माझं समाधान बिघडू देणार नाही. हे ते आहे म्हणजे गुरुची उपासना. आपल्याला काय शिकायचंय त्यातून हे सांगतो बरं का. नुसतं वेदांत ऐकून काय करायचं हे. आता शीतल नाही का, शीतल म्हणजे थंड. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायामध्ये गुरुला वंदन केलंय. त्यामध्ये ही कल्पना निराळ्या तऱ्हेने घातली. सूर्याची कल्पना आहे ना, अर्क म्हणलेलं आहे, प्रसाद अर्क. काय सुंदर आहे बघा, प्रसाद रूपी सूर्य उगवलेला आहे. भगवंताचा सत्पुरुषाचा प्रसाद म्हणजे ही कृपा, हा प्रसाद तुमची भाग्याची वेळ आली असं समजा बरं का. तिथे काय म्हणलेलं आहे, असा एक नवीन सूर्य उगवलाय बरं का, की तो उगवल्यानंतर हे विश्व सगळं नाहीसच झालं म्हणाले. काय असेल म्हणजे विश्व दिसणं हा सूर्योदयाचं मार्ग. सूर्योदय झाल्यानंतर संबंध विश्व दिसायला पाहिजे. आणि हा सूर्य उगवलाय जर उदयाला नवल चंडांश म्हणजे हा विचित्र सूर्य आहे. तर म्हणले अद्वयाची विकास भंग. मावळीत विश्वाभास. माझ्या एक ध्यानात आलं, प्रत्येक हे जरा थोडं विषयांतर, 1 मिनिट थोडं विषयांतर, हे चाललं होतं ना मोठे भोंगा आता. तर एका ब्रिटिश तत्वज्ञाने संस्कृतीचं वर्णन केलंय, आपल्या संस्कृतीचं, जगातल्या निनाळ संस्कृतीचं निनाळ, भारतीय मध्ययुगीन संस्कृतीचं मर्म संन्यास बरं का. पुढे त्याच्यानंतर 16-17 नंतर आल्यानंतर भक्ती आणि आता कर्म बरं का. असं त्या वैशिष्ट्य त्यांचं होत जातं. तसं म्हणला या शास्त्रीय संस्कृतीचं मर्म कशाच आहे, इंग्लिश सांगतो आधी, इट्स अ नॉइझी सिव्हिलायझेशन. अत्यंत आवाज करणारी संस्कृती आहे. आता ते नवरात्रात तुम्ही ऐकलं बेजार व्हायचा आणि ते काय नाचायचे ना लोक, काय बाबा सहज बरं का मध्ये चालेल. तर मावळीत विश्वाभास
नवल उदयला चंडांश. इथे म्हणाले हा प्रसाद रूपी अर्क आला तर हा विश्व मावळत नाही, तुम्हाला शीतल करतो. शीतल करतो म्हणजे काय? शीतल शब्दामध्ये फार मर्म आहे बघा, बरं का. थंड म्हणले असते नाही तर शीतल याचा अर्थ असा, आधी अग्नी होता आणि ते अग्नी शांत झाल्यानंतर शीतल म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द प्रभूच ते म्हणले प्रपंचाची जी भगवत होती, साधनाची जी भगवत होती, ती भगवत शांत झाली तर गुरु भेटला. मग आता मला करायचं काही राहिले नाही, तू भेटलास ना, संपलं माझं साधन, चालली गाडी. म्हणून मी असं म्हणतो बरं का, मी म्हणजे अहंकाराने नव्हे, आपण साधकांनी प्रत्येक नामाबरोबर माझं शांतपणा वाढतोय असं वाटतं. आणि शांतपणाला आड येणार असेल तर राग आड येतो. समर्थांनी म्हणले भल्याचे काम हे नव्हे, रागावणे हे भल्याचं काम नाही असं समर्थ नाही. भल्याचे काम नव्हे म्हणजे तो भला नाही, खरा भक्त नाही. तसं म्हणजे कसं, माझे विकार शांत व्हायला पाहिजे, माझे विकार माझ्या ताब्यात येणं वगैरे जाऊच ते आपण शांत व्हायला पाहिजे. गीतेमध्ये तयार झालेल्या माणसाचं वर्णन करताना त्यांनी हा श्लोक घातलेला आहे बरं का, की म्हणले काम क्रोधोद्भयं वेगम, जो आवडतो स सुखी स युक्त स सुखी नरः. म्हणजे काम आणि क्रोध यांचा जो आवेग आहे, हा आवेग आलेला जो शांत करतो, आवरून धरतो, तो खरा युक्ताने आहे. शक्नोती हैव, शक्नोती इहैव, इथेच या जीवनामध्ये शक्नोती हैव, या सोडून प्राक शरीर विमोक्षणात, शरीर विमोक्ष म्हणजे मृत्यू, शरीर सोडणं, त्याच्या आधीच जो हे करू शकतो, काम क्रोधोद्भव वेगम सयुक्त ससुखी नरः. उगीच काय बाता मानण्याचा अर्थ आहे, आपण हे सगळं करतो की नाही, अंधळपणाने चाललंय नाही का. अरे आपलीच ती परीक्षा आहे तिथे. आवेग म्हणजे बघा, याला उत्तम उदाहरण म्हातारपणी लघवी लागल्यानंतर जसं होतं तसं अनुभवाने सांगतोय मी आपलं. हो नाही, फार धोत्रात व्हायची पाळी हो. तसंच आत्ती समजा जुलाब घेतला आणि शौचाला लागली आणि शौचाला गेलंय कुणी, रामकृष्णांनी याचा उत्तम उपयोग करून घेतला. म्हणले देवाची तळमळ कशी लागावी, तर लक्ष लागलं पाहिजे देवाकडे. तर म्हणले तुम्हाला अगदी घाईची शौचाला लागली आणि कोणीतरी संडासात गेला, तो बाहेर केव्हा आहे तो कसं लक्ष लागतं, तसं म्हणाले व्हायला पाहिजे. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. आणि मुंबईत 40 राहणाऱ्याला बरोबर अनुभव येतो नाही का. आवेग म्हणजे तो जो आवेग येतो तो ज्याने आवडला. रागाचा महाराजांचं वाक्य काय छान, महाराज म्हणाले अरे बोलून टाकणे यात काय आहे, म्हणाले यात काहीच नाहीये. तो रागाच्या अधीन जातो. विषय असा निघाला, एखादा मनुष्य बोलून काहीतरी बोलतो ना, तो बोलत नाही, त्याचा राग बोलतो, कारण तो भानावरच नसतो म्हणाले बरं का. तर ते म्हणाले की माणसाने विकार आवडण्यामध्ये सामर्थ्य आहे, की शांतता म्हणजे ती आहे. आज मी तडफडतोय, गरम आहे, उष्णता आहे, म्हणून मी शांत व्हायला पाहिजे. हे झालं म्हणजे खरं गुरुचं दर्शन आहे. गुरुचं मी झालो किंवा गुरुचा प्रसाद माझ्यावरती झाला, त्याने मागावा हा प्रसाद द्या म्हणावं. नाही का, रोज प्रसाद खातोच आहोत आपण, पण हा प्रसाद करा की माझं मन समाधानी आणि शांत होऊ दे. मी सांगितलं ना, जसं राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, म्हणजे तसं मी नाम घेताना, आपण साधक आहोत ना, प्रत्येक नामाबरोबर माझा विकार शांत झाला पाहिजे, माझं समाधान वाढत गेलं पाहिजे. आता उद्या सांग जानकी